चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, आज आपण ज्या गोष्टीवर बोलणार आहे ते म्हणजे काय, तर तुम्ही थंबनेल बघितलं असेल की आपण जर तलाठी भरती तसं सर्वसाठीच आहे, पण तलाठी भरती जी आपण चालू आहे चर्चा किंवा जी आर आपण बघतो की एमपीएससी मार्फत घेणार, तर आपलं नियोजन कसं असलं पाहिजे जेणेकरून एका अर्थी असं म्हणायला हरकत नाही, परीक्षा कोणीही घेऊ आपलं हे नियोजन तुम्हाला सांगतो 100% तुम्हाला यशस्वी करणार आहे. आणि असे बरेच व्हिडिओ याच्यावर कायम येत जाणार आहे. पुढे आपल्या चालू घडामोडीची सिरीज पण याच्यावर सुरू होतीये. त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी चालू होत आहे. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्यासाठी मी तुम्हाला आता जे नियोजन सांगणार आहे हे तुमच्याकडून शक्य झालं तर ठीक, नाही तर या बॅचमध्ये आपण ते सर्व नियोजन शक्य करून घेतोय आणि मुलांना माहिती ते कसं चालू आहे. त्यामुळं बघा, आपली ऑल एक्झाम 1 बॅच चालू आहे. तलाठी, नगर परिषद, महानगरपालिका, पोलीस भरती तसेच येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरती या सर्वांसाठी आपण ही बॅच काढलेली आहे. आलं लक्षात? याच्यात तुम्हाला नोट्स मिळणार, तुम्हाला टेस्ट सिरीज मिळणार, तुम्हाला डेली टार्गेट्स मिळणार, डेली लेक्चर्स मिळणार, लाईव्ह पण मिळणार, रेकॉर्डेड पण मिळणार. जे नाही ते सर्व तुम्हाला याच्यात भेटणार आहे. आणि या बॅच मध्ये तुमचा सगळ्याच परीक्षेचा अभ्यास आम्ही करून घेणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर तांत्रिक घटक पण का? तांत्रिक घटक आता 1-2 एक्झामला असतात. पण जे मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सोबतच आपलं सामान्य ज्ञान हे जे विषय यांची परिपक्व तयारी म्हणजे प्रत्येक पेपरची तुमची शुअर शॉट 90% तयारी तर होतीच. पण जिथं आणि 90% पेपर असे आहेत की ज्याच्यामध्ये फक्त हेच विषय म्हणजे समजा येणाऱ्या जर आता पुढे 50 पेपर येणार असतील तर 45 पेपर तुमचे प्रॉपर स्टडी आउट होतात म्हणजे होतात. आणि त्यानुसारच ही बॅच चालू केलेली आहे, सुरू केलेली आहे. आता मी तुम्हाला जे नियोजन सांगतोय पोरांनो, ते दोन्ही गोष्टीशी काम येणार आहे. तुम्ही स्वतः करू शकलेत तर बेस्ट, काहीच हरकत नाहीये. आणि तुम्ही नाही करू शकले तर मग बॅच घेऊ शकता. आता हे नियोजन बघा, एवढं काटेकोर नियोजन दिलंय पोरांनो, इतकं प्रॉपर याच्यात समजून सांगितलंय की कसाही विद्यार्थी असला पण हे नियोजन जर त्याने केलं तर शुअर शॉट सांगतो त्याचा निकाल येणार म्हणजे येणार आणि तो तलाठी होणार म्हणजे होणार. हे माझं 100% तुम्हाला दिलेलं वाक्य आहे. तसंच येणाऱ्या आता महानगरपालिका पण चालू आहे. चला मग बघूयात, आपण एक एक गोष्टीवर फोकस करू. चला, आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे, परत पिन पण केली आहे. त्या लिंक वरून तुम्ही आपला कोर्स जॉईन करू शकतात. तिथे बॅच मध्ये जा आणि हा ऑल कॉम्बो बॅच म्हणून बघा, कॉम्बो बॅच म्हणून ती तुम्ही परचेस करू शकतात. जास्त काय अडचण आली तर नंबर दिलाय त्या नंबरवर फोन करू शकतात, मेसेज करू शकतात. पण ही संधी गमवू नका, कारण फीस 2000 रुपये. पण विचार करा, पुढे येणाऱ्या एवढ्या भरती आहेत, प्रत्येक भरतीला नवीन बॅच घ्यायची म्हणजे तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये तर लागतील मिनिमम म्हणतोय मी. मग प्रत्येक परीक्षेला वेगळी बॅच घेण्यापेक्षा म्हणजे हजार तुम्ही 10 पेपर येणार तर का 10,000 रुपये भरणार का? अजिबात नाही. त्यामुळं 2000 रुपयात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळणार, इव्हन टेस्ट सिरीज पण मिळणार. सगळं त्याच्यातच तुमचं होणार आहे. ठीक आहे. चला, तसंच आता पुढे चालून ते आपलं नियोजन चालूच आहे. आपण एक मेंटरशिप प्रोग्राम जो पहिले सुरू केला होता तसाच पुन्हा सुरू करणार आहे. रिव्हिजन प्रोग्राम म्हणून किंवा मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यात ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय पण त्यांना एक रिव्हिजन पाहिजे त्यांच्यासाठी आपण ऑफर आणणार आहे. काळजी करू नका, लवकरच येईल, त्यामुळे जोडून राहा. ऑफर आपली ती खूप जबरदस्त असणार आहे आणि एकच दिवस असणार आहे ती ऑफर, कारण आपली ऑफर अशीच असते. मागची ऑफर किती रुपयाची होती? 25 रुपयाची. ठीक आहे. चला, ह्या बॅचला नाही, ही बॅच वेगळी आहे. ठीक आहे. चला करू सुरू. बघा, आता नियोजन करताना काय करणार आहे तुम्ही, पहिले आपण विषय बघू. बघा, इंग्लिश, ठीक आहे, मराठी, ठीक आहे, मॅथ अँड रिझनिंग आणि जी के जी एस. बरोबर आहे का रे? हे विषय. चला, सध्या आपल्याला हे माहित नाही. आता तुम्हाला सर तुम्हाला माझ्या सिलेबस पण माहित नाही आणि मग नियोजन कसं काय सांगतात? सिलेबस काही झाला, मागचा जर का तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होईल. त्यामुळं कमेंट करताना विचार करून कमेंट करा, कारण मागचा व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा. त्याच्यात मी सगळा पॅटर्न समजून सांगितलाय की काय असू शकतं. तरी एकदा सांगतो, सिलेबस काहीही झाला चेंज होऊन काय होणार आहे, मार्कचं वेटेज खालीवर होणार आहे, चॅप्टरचं वेटेज खालीवर होणार आहे. समजा इकडं प्रयोगला वेटेज होतं तर एमपीएससीच्या साईडला अलंकारला वेटेज असेल. असं इकडं मध्ययुगीन इतिहासाला महत्व होतं, सपोज सांगतोय तसं मी, काय तिकडं आधुनिकलाच होतं, तिकडं आधुनिकला जास्त असेल. हे होणार आहे.
त्यामुळं ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीचा असा अभ्यास करायचा की पेपर कुणीही घेतला, नियोजन असं करायचं की पेपर कुणीही घेतला तर तो विषय परफेक्ट झाला पाहिजे. पहिली हे गोष्ट लक्षात घेऊन ठेवा की पेपर घेणं वेगळी गोष्ट आहे आणि सिलेबस ही वेगळी गोष्ट आहे. आता सिलेबस म्हणजे मला सांगा, राज्यशास्त्र आहे. राज्यशास्त्रात कोणीही पेपर घेतला तरी मला सांगा, मूलभूत कर्तव्य, मूलभूत हक्क, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, संविधानाची पार्श्वभूमी, राज्यघटना, हे सगळं जे याच्या बाहेर काही जाणार आहे का? नाही. फक्त वेटेज खाली होणार आहे. मग आपण करताना जे एवढं प्रॉपर करायचं, इतकं परफेक्ट करायचं की कोणी कसंही विचारलं, कोणत्याही चॅप्टरचं वेटेज खालीवर झालं तरी आपले मार्क जायला नको. आता जसं इंग्लिश ग्रामर आहे, ठीक आहे, ओके, जसं इंग्लिश ग्रामर आहे पोरांनो, तर इंग्लिश ग्रामरमध्ये बघा, लक्षात घ्या. आता मला सांगा, जे चॅप्टर तिकडे ते तिकडे येणार आहे. फक्त काय होईल, दर्जा खालीवर होईल ना. मग याच्यामुळे तुमचा अभ्यासाचा दर्जा बिघडायची काय गरज आहे? तुम्ही अभ्यास करताना असा करा की पुढे कोणतीही एक्झाम असली, भले त्याला टीएमपीएससी घेतली, उद्या जर का मग टीसीएस न घेतली दुसरी परीक्षा, दुसरी समजा आपण धरू की एखादी XYZ समजा नगर परिषद टीसीएस घेणार आहे, तर टीसीएस ने घेतली समजा, तर म्हणजे ड ची म्हणतो बरं का मी, कारण क आणि ड ची, ब च याचं तर हेच घेताय कोण, नगर परिषद एमपीएससी वाले. समजा मग मला एक सांगा, तुम्ही आता जर मराठीचा अभ्यास केलेला आहे, एमपीएससी परीक्षा द्यायची म्हणून, मग उद्या तुम्हाला कोणीतरी येड्यात काढते तुम्ही निघताय, त्याच्यामुळे तुम्हाला मी सत्य परिस्थिती सांगतो. समजा तुम्ही आता टीसीएसचा अभ्यास केला, 1 मिनिट हे नंतर बघू, आता महत्वाचं बोलतो. ठीक, समजा तुम्ही एमपीएससी परीक्षा घेणार म्हणून अभ्यास केला, ठीक आहे. इथं तुम्ही इंग्लिश ग्रामर प्रॉपर वाचलं, इंग्लिश ग्रामर कंप्लीट केलं, ओके. मग आता हे एमपीएससी पॅटर्न आहे. उद्या एखादा पेपर देताय, तिथं पॅटर्न समजा, तिथं पॅटर्न टीसीएस आहे, तिथं पॅटर्न टीसीएस आहे. मग मला सांगा पोरांनो, आता तुम्हाला इथं तुम्ही जे इंग्लिश वाचलं ते तिकडे वाचायचं ना रे, का काही दुसरं वाचायचंय, का दुसऱ्या कोणत्या एखाद्या दुसऱ्या याच्यातून इंग्लिश आणून वाचायचं इथं? सांगा. या इंग्लिशला जे वापरलं ते तिथं वापरायचं ना रे, मग सांगा ना मला, तेच वापरायचंय ना, काय दुसरं वापरणार आहे? फक्त इथं जे चॅप्टरला वेटेज जास्त आहे तिथं या चॅप्टरला वेटेज कमी असेल, बस एवढंच होईल. पण तुम्ही करताना असं करा ना, कोणताही चॅप्टर कसाही विचारला जाईल, त्यामुळे प्रत्येक चॅप्टर आपल्यासमोर असा समजा की फुल वेटेजचा आहे. आलं लक्षात? हाय पॅटर्न. तुम्हाला कोणतरी येड्यात काढतं, तुम्ही येड्यात निघत्या. टीसीएस पॅटर्न नुसार तयारी, याच्यानुसार तयारी, तयारी काय नसते. तयारी हा सिलेबसवर डिपेंड असते, पुस्तकावर डिपेंड असते. हा, तुम्ही त्याच्या लेवलला जा ना, प्रश्नपत्रिका बघा मागच्या, मान्य आहे. पण एका लेवलला गाठा ना, की अशी लेवल घ्या, एमपीएससी घेऊ किंवा टीसीएस घेऊ, मला हे करायचं, असं करायचं, म्हणजे जेणेकरून स्पाय झाला पाहिजे. पण इथं इंग्लिश वाचलं म्हणून इथं परत वाचणार आहे का तुम्ही? अजिबातच नाही. बरोबर आहे की नाही? मला तेच सांगायचं पोरांनो तुम्हाला, की अजिबात तसं टेन्शन घेऊ नका. सगळं सारखं असतं. वेटेज फक्त चॅप्टरचं खालीवर होतं. मी एवढं तातडीनं कळकळीनं का सांगतोय? कारण व्यवस्थित बघा, कन्सेप्ट क्लिअर करा. तुम्ही येड्यात निघता, येड्यात निघू नका. कारण जरी टीसीएसने घेतला तरी काय चेंज होईल? चॅप्टरचं वेटेज. दुसरं काही चेंज होणार आहे का? नाही. मग काय तुम्ही का समजा मी जसं म्हणलो तसं एमपीएससीला इंग्लिशने हे केलं म्हणून नंतर परत दुसरं पुस्तक आणणार आहे का टीसीएस साठी इंग्लिश? अजिबात नाही. तेच ना त्याच्यात पण. अरे फक्त पुस्तकाची कव्हर बदलल्या जातात रे. अरे काय सांगावं तुम्हाला आता काही गोष्टी. चला बघा, सत्य बोलतो आपण. बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं हे मला पटतं. हा, भले माझा क्लास आहे. मग मी म्हणायला पाहिजे टीसीएस पॅटर्न नुसार तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्यावा, एमपीएससीच्या पॅटर्न नुसार अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही बॅच घ्यावा. अरे काय धंदे, कळालं? ओके, चलो आता मी तुम्हाला सांगतो, हे असंच आपलं. 1 मिनिट बघा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. चला आपण परत या स्लाइड लिहू आपल्या. 1 मिनिट बघा, आता इथं मी लिहितो इंग्लिश, ठीक आहे. आता कळालं ना तुम्हाला? आता हे म्हणू नका सर नियोजन सांगताना तुम्हाला कसं कळालं ते. आता इंग्लिश, मराठी, मॅथ अँड रिझनिंग आणि जीके, जीएस झालं का रे? ओके. आता लक्षात घ्या पोरांनो, बघा, आता इंग्लिश, मराठी, मॅथ अँड रिझनिंग आणि जीके, जीएस 4 विषय तुम्हाला प्रॉपर बरोबर आहे. चला मग आता या 4 विषयाला कसं वेटेज द्यायचं? बरं, आता पहिला प्रश्न, सर परीक्षा कधी होणार? सर परीक्षा कधी होईल? परीक्षाचं कसं? मग एमपीएससी घेणार तर मग आता सप्टेंबर मध्ये ऍड येणार का? सर ऑगस्ट मध्ये ऍड येईल का? सर खूप लेट होईल ना? ते कसं होऊ दे, पण तू जर अभ्यास प्रॉपर केला, ऍड यायच्या आधी, जर मी आता परत सांगत नाही, शेवट सांगतोय, तू ऍड यायच्या आधी जर अभ्यास करून ठेवला तर ऍड आल्यावर तुला काय वाईट काही होणार आहे का? नाही ना, चांगलंच होणार आहे ना, तुझा फायदाच होणार आहे ना. सांग मला, तुझा फायदाच होणार आहे ना रे.
हा, मग उलट तू एक कॉन्फिडन्स लेवल राहील की अरे आज माझा अभ्यास झाला, आता ऍड पडली, आता मी रिव्हिजनला लागेल. म्हणजे ज्यावेळेस जग पुस्तकं घ्यायला जाईल त्यावेळेस तू टेस्ट सिरीज करशील. हा या फरकाचा विचार कर आणि अभ्यासाला लाग. कंबाईनच्या पेपरला मला सांगा, तुम्ही ऍड आल्यावर अभ्यासाला लागणार आहे का रे? हा, अगोदर बघणार ना, अगोदर वर्षभर करणार, ऍड आल्यावर रिव्हिजन करायची. कळालं का आता ही गोष्ट? समजली का? टाळक्यात आणि काळजात गेली का? आपलं हे कर्तव्य आहे. कळालं का? त्यामुळं ऍड येईन आणि मग मी बघन ते आधी कर, असं ठरव. तू जर म्हणतोय की ऑगस्टमध्ये ऍड येईल किंवा मार्च एप्रिलमध्ये ऍड येईल, तर त्या मार्च एप्रिल पर्यंत तुझा स्टडी झालेला पाहिजे. हो, आलं बाळा लक्षात? ठीक आहे, चला. मग आता मी असं धरतो की समजा एक अंदाज धरतो मी, ठीक आहे, की ऍड, आता ही इंग्लिश मराठी, मी दोन दोन विषयाचा कॉलम करतो. मी असं समजतो, तुम्ही बघा, तुम्ही बॅच घ्या नका घेऊ मी काय म्हणत नाही, पण मी जे सांगतोय तुम्हाला आता, ठीक आहे, एक मिनिट. आता बघा, आता मी काय करतोय लक्षात घ्या. बघा, मी काय केलं, माझ्याकडे दिवसातले किती तास आहे? 24 तास, 24 अवर्स. ठीक आहे. आता या 24 अवर्स, ठीक आहे, मी असं धरतो की 7 अवर्स झोप, 7 अवर्स झोप, ओके. त्याच्यानंतर 8 अवर्स वर्क. म्हणजे तुम्ही गृहिणी असो, काही असो, त्यानंतर तुम्ही बाहेर जॉबला असो, काही असो, त्यासाठी 8 आणि 7 किती झाले रे? 15 झाले. ओके. आता मी जेवायचं, खावाचं, फिरायचं, गर्लफ्रेंड सोबत फिरायचं, मित्रासोबत जायचं, काय जे असेल ते बाहेरचं, तो एक 3 तास काढून टाकतो. किती गेले? 7 आणि 8 15, 15 आणि 3 18, 18 अवर्स काढले. आता 18 अवर्स काढल्यावर खाली किती तास उरले रे? 6 तास. आणि 6 तास असा अभ्यास करायचा, असा की त्या 6 तासात ना भाऊ आठवला पाहिजे, ना बहीण आठवली पाहिजे, ना आई आठवली पाहिजे, ना वडील, ना गर्लफ्रेंड, ना काही ना काही ना काही. ठीक आहे. नंतर कुणी कामाला येत नसतं. ठीक आहे. सध्या आपण आणि आपलेच असतो, एवढं लक्षात ठेवा. ज्याच्यासाठी तुम्ही करताय त्याला नोकरी लागू द्या, असा सोडून जाईल तुम्हाला तो, असा. कळलं? त्यामुळं जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे तोपर्यंत दुनिया तुमची. ज्या दिवशी दुनियाचा तुमचा फायदा संपल त्या दिवशी तुम्हाला लात मारून बाजूला करतील, कळणार सुद्धा नाही. त्यामुळं स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी राहा, कारण नंतर काही गोष्टींचा पस्तावा होतो. कळलं? ठीक आहे, चल. बघा, आता 18 अवर्स, मग हे 18 अवर्स गेल्यावर किती तास उरले हो खाली? तर हे 18 अवर्स गेल्यावर आता उरले आपले किती? 6 अवर्स. ठीक आहे. बरं, चला पुढचं पेज. बघा, आता 6 अवर्स उरले, बरोबर आहे? 6 अवर्स. ओके. आता या 6 अवर्स मध्ये बघा, तुम्ही जर बॅच घेणार असाल आपल्या, तर त्या टायमिंगला लेक्चर्स करा जे मी तर सांगतोय ते. आणि जर तुम्ही बॅच घेणार नसेल तर त्या टायमिंग मध्ये तुम्ही रीडिंग वगैरे करा. ठीक आहे. आता मी सांगतो. समजा सकाळी 6 ला उठलात, 6 ला काय उठला, 6 ला धरू आपण, 6 टू 6 टू 7. ठीक आहे. मी असं म्हणतो 7 पर्यंत फ्रेश झाला, 7 साडेसात, 7:30 टू 8:30, 7:30 ते 8:30, आणि नंतर 8:45 ते टू 9:30. ओके. ठीक आहे. आलं? हे 2 टाइम का दिले रे मी? त्याच्या मागचं रिझन देतो तुम्हाला, 1 मिनिट थांबा. बघा, जर आता हा आपल्या क्लासचा पण टाइम, कळालं, आणि हा टाइम त्यांच्यासाठी पण जे क्लास लावणार नाही, बरं का. जर बॅच घेत असाल तर मग काहीच आवश्यकता नाही, मग मी करून घेतोच. पण तुम्ही बॅच घेत नसाल आणि तुम्हाला वाटत करतो मी, बिंदास करा, कशाला पैसे वाया घालता, हे सांगतो मी. पण तुम्हाला माहिती माझ्याकडून होत नाही, मग बॅच घ्या. ठीक आहे. हा, मग इथं समजा आता बॅच वाले तर लेक्चर करणार, पण ज्यांची बॅच नाही त्यांनी काय करायचं, इथे एक विषय घ्यायचा इंग्लिश, स्टार्टिंगला इंग्लिश. आणि इथं विषय घ्या तुम्ही, तुम्हाला जो सोपा जातो. आता मी इथं घेतो मराठी. आलं लक्षात? इंग्लिश आणि मराठी, याचं 1 तास रिडिंग मी केलं, याचं 1 तास रिडिंग मी केलं. आलं लक्षात? 2 तास. बर, मग हे 2 तास रिडिंग झाल्यावर बघा, हे 2 तास रिडिंग झाल्यावर मला मधला वेळ आता, ठीक आहे, इथून पुढं काहींचा जॉब असेल. ठीक आहे. मी इथं 10 टू, मी एक ऍव्हरेज धरतोय, 10 टू 6, कुणाला काम, कुणाला जॉब, जे काय असेल, 10 ते 6 धरलंय तुम्ही वर्क टाइम.
वर्क टाइम. आलं लक्षात. आता त्याच्या पुढचं बघा. आता 6ला तुम्ही परत आलात, 7 वाजले तुम्हाला, 7 वाजले PM, संध्याकाळी झाली. इथं परत 7 to 8. ठीक आहे. आता ज्यांनी आपली बॅच घेतली त्यांना दुसरे लेक्चर्स आहेत, पण ज्यांनी बॅच घेतली नाही त्यांनी काय करायचं, 7 ते 8 रिव्हिजन इंग्लिश. ओके. मग ही रिव्हिजन कशी पाहिजे, तर बघा या रिव्हिजन मध्ये क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे. रीड आउट करायचं, पुन्हा रीड आणि पूर्ण क्वेश्चन. कळालं. क्वेश्चन्स रिडिंग क्वेश्चन्स असं तुम्ही करायचं आहे. आलं का रे लक्षात, समजलं. ओके. बघा मग 7 ते 8 तुमचं हे झालं. ओके चला ठीक आहे, 7 ते 8 तुम्ही हे काम केलं, मान्य मला. आता त्यानंतर तुम्ही समजा 8, 8:15 काय तुम्ही जेवलात खावलात, काय झालं, 8:30 to 9:30 तुम्ही इथं GS-GK मधलं, लक्षात ठेवा मी काय सांगतोय, GS-GK मधलं, GS-GK याच्यामधला एक कोणताही सब्जेक्ट म्हणजे करंट कायम रोज ह्या 1 तासात करंट रिडिंग करायची, चालू घडामोडी रिडिंग. ठीक आहे, चालू घडामोडी रिडिंग. त्यानंतर 9:30ला झालं. ओके. मग थोडं रिलॅक्स व्हायचं. परत 10 ते 11 ठीक आहे. इथं तुम्ही काय करणार, पहिल्या हाफ अवर मध्ये ऐका मी काय सांगतोय, ऐका लक्षात घ्या. इथं करंट रिडिंग ठेवायची. ओके. आणि 10 ते 11 या टायमिंग मध्ये पोरांनो, या टायमिंग मध्ये काय करायचं, तर मॅथचा एक चॅप्टर करायचा. एक चॅप्टर कोणता पण चॅप्टर फक्त करून ठेवा. ठीक आहे, चॅप्टर. ओके. आलं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल असं मला वाटतं, असं मी गृहीत धरतो. आता पुढं ओके. ओके. ठीक आहे. आता पुढं हे झालं तुमचं एका दिवसाचं नियोजन, बरोबर आहे का रे. आता इथं झोप 11ला, परत तुमच्या टायमिंगला 6ला काय उठायचं उठा, बरोबर तुमची 7 तास झोप झाली. पण आपले किती तास झाले बघा, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4 आणि 4 आणि 1 5, म्हणजे 6 तास पण कंप्लीट झाले नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी इथं 11 to 12 इथं मराठीचं जे आपण जे सकाळी वाचलं होतं, मराठी फक्त रॅपिड रिव्हिजन करून घ्या. मराठी रिव्हिजन झालं. आता हे रुटीन जेव्हा तुम्ही कायम ठेवतात, मी समजतो जर तुम्ही घरी तुमचा अभ्यास करत असाल, म्हणजे तुम्ही जर बॅच लावली समजा, तर हे तुमचं आम्हीच करून घेतोय, तुम्हाला आमच्या अभ्यास आढावा वही पण भेटते. ठीक आहे. पण जर हे तुम्ही स्वतः करणार असाल, तर समजा मी असं समजतो की उद्यापासून तुम्ही जर अभ्यास सुरू केला 15 फेब्रुवारी पासून समजा, तर तुम्हाला लक्षात घ्या, बघा तुम्हाला इथनं काय होईल, लक्षात घ्या माझी गोष्ट. ठीक आहे. आता मी 15 फेब्रुवारी म्हणलो, ज्यांनी नंतर व्हिडिओ पाहिला त्यानंतर नाही म्हणाल सर एखादा पण 16 फेब्रुवारीला, आणि म्हणून सर कालच 15 फेब्रुवारी होऊन गेली, त्याच्यामुळे सांगतो उद्या. ठीक आहे. बघा, तर इंग्लिश हा विषय समजा मी असं धरतो की तुम्हाला प्रत्येक विषयाला मिनिमम कंप्लीट करायला, एक पहिली रिडिंग कंप्लीट करायला मी असं धरतो की मिनिमम 50 दिवस धरतो प्रत्येक विषय धरा. चला प्रत्येक, आता हे बदलत जाईल, करंट बदलत जाईल. आता हे करंट तुमचं वाचून होत राहील, इथं चॅप्टर चेंज करायचा. जसं तुमचं चालू घडामोडी संपलं समजा, तुम्ही आता पहिले काय टार्गेट करायचं की मी काय म्हणतो लक्षात ठेवा, 2024-25 दोन्ही करायचे आपला चालू घडामोडी. का हो, का करायचे आहे, कारण जरी एमपीएससी घेतली 2 वर्षाच्या वर कोणी विचारत नाही, मागचं कोणी विचारत नाही. 2025 जवळपास सगळं विचारतात, सर मग इतक्या मागचं कशाला करू. मग मेरिट जेव्हा 2 मार्कांना जातं ना, तेव्हा इथलेच 2024चे प्रश्न चुकलेले असतात आपले, म्हणून बाळा हे करायचं असतं. कळालं. चल विठ्ठल. मग करंट तुम्ही समजा मी धरलं की 30 दिवसात
2024-25 तुम्ही सगळं करंट केलं. मग इथं करंट स्टॉप करून इथे इतिहास घ्या, भूगोल घ्या, राज्यशास्त्र घ्या, अर्थशास्त्र घ्या, करा. म्हणजे GS-GKचा एक एक विषय पुढे चालवत राहायचा. कळालं का रे? आता 60 दिवसात मी धरतो, 50 नाही 60 म्हणजे 2 महिन्यात. ठीक आहे, 2 महिन्यात तुमचं बघा, मी असं समजतो की आपण असं समजू फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये जाहिरात येणार. समजा आपण एक उदाहरण देऊ, तर ती जाहिरात जर समजा 15 एप्रिल आपण धरू, तर 15 एप्रिल पर्यंत आपल्या हे सगळे विषय एकदा वाचून झालेले राहतात. पूर्ण सिलेबस आपला कव्हर झालेला असतो. खूप झालं 60 दिवस, कारण एका विषयाला एका चॅप्टरला कुठला इंग्लिशचा हार्ड चॅप्टर 2 दिवस लय झाले. बरोबर आहे. मॅथला पण तसंच, इंग्लिश मराठीचं तर होऊन जाईल तुमचं. आलं लक्षात? 60 दिवसात हे आपलं झालंच पाहिजे. हे माझं शब्द लक्षात ठेवा. आलं लक्षात? असं केल्यावर 60 दिवसांनी बघा, ज्यावेळेस समजा आपण असं धरू, ओके, आपण असं धरू पोरांनो, 60 दिवसात आपण असं धरू की तुमचा सिलेबस झाला, सिलेबस कंप्लीट. ओके, कंप्लीट. आता इथून पुढं 60व्या दिवसापासून मी धरतो 30 दिवस, 30 दिवस डेली डेली 1 टेस्ट, डेली 1 टेस्ट. ठीक आहे, वीकली टेस्ट टेस्ट. त्यानंतर 15 डेज टेस्ट आणि मंथली टेस्ट. हा रूल, यानुसार तुम्हाला मग जायचं आहे. पहिले डेली टेस्ट ही तुम्ही टॉपिक वाईज सोडा, म्हणजे चॅप्टर वाईज जा. पहिले सब्जेक्ट वाईज इंग्लिश वगैरे वगैरे. नंतर वीकली मध्ये तुम्ही होल सिलेबसवर घ्या, म्हणजे रोज एका चॅप्टर एका सब्जेक्टची टेस्ट सोडवायची. शनिवारी पूर्ण सिलेबसवर सोडवायची. पुन्हा पुढं 15 दिवसात शनिवार सोडून दिलेत तर तुम्ही परत डेली टेस्ट सोडवायच्या. आणि याच्यात तुम्हाला कळतं की कोणत्या विषयाला मला कमी जातोय. समजा मी ज्यावेळेस डेली 1 टेस्ट सोडवतोय, मला कळलं की डेली 1 टेस्ट मध्ये माझा पहिल्या 7 दिवसात 7 डेज मध्ये माझा ऍव्हरेज जर म्हटलं तर ऍव्हरेज मॅथ वीक दिसतंय बाबा मला. आता मॅथ वीक दिसतंय, मॅथ वीक. ठीक आहे, मॅथ वीक दिसतंय. एक मिनिट, मॅथ. ठीक आहे, ओके. हा, मग आता या मॅथला मी काय करणार मी काय करणार बोला. तर या मॅथला, मग या मॅथ मध्ये असे कोणते चॅप्टर आहे देवाच्या प्रत्येक टेस्ट मध्ये चुकले, त्यांना फोकस करणार. म्हणजे पुढच्या आठवड्यात माझं काही चुकलं तरी चालतं, पण हे चॅप्टर किंवा हा सब्जेक्ट अवघड गेला नाही पाहिजे. कळलं का? मग हे 30 दिवस जेव्हा तुमचं हे चालन, तुम्ही एकदम प्रॉपर तयार होतात परीक्षा कोणत्याही क्षणाला झाली तर. म्हणून हे नियोजन आत्तापासून करावं लागत असतं. कळलं आता? सप्टेंबर समजा एप्रिल आले, एप्रिलला तुमचे डोळे उघडले, तुम्ही जर सुरू करायचं म्हटलं, आता माझ्या बॅचची पोरं ही तेव्हा रिव्हिजन करून कंप्लीट झालेली राहतील. तुम्ही जे माझ्याकडे येतील किंवा जे सेल्फ स्टडी करतील ते पण कंप्लीट झाले राहतील. हे हौशे गौशे नवशे ऍड आल्यावर मग अभ्यासाला लागतील आणि मग म्हणतील माझं होत नाही, माझ्याकडून जमत नाही. 5 दिवस तहान लागल्यावर येईल खंदून. काही तर असे महारथी मी बघितले की काही ढेकळ अभ्यास करत नाही, वर्षानुवर्ष वाया जात आहे आणि तरी काही नाही. पेपरच्या 2 दिवस आधी यांना काय वाटतं का याने मार अभ्यासाला लागतात. हे काय, हे कोणाला बुडवताय तुम्ही? तुम्ही स्वतःला बुडवताय रे. बरं, तुम्हाला पण माहिती आहे का मी काहीच करत नाही, फक्त वर तोंड करून जगाला सांगतात मी हे करतोय. ना तुम्ही मायबापाला बुडवताय, ना तुम्ही जगाला बुडवताय, तुम्ही स्वतःला बुडवताय. जरी तुम्हाला आज काही वाटत असेल तर. आणि पहिली गोष्ट, स्वतःच्या मनाची स्वतःला लाज वाटायला हवी. ज्या वेळेस आपण 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष नुसतं पेपर आल्यावर जर अभ्यास करत असेल तर आपण आपल्या आयुष्याचं काय करतो? स्वतःची स्वतःला लाज वाटली पाहिजे. आरशासमोर उभं राहायचं असतं आणि स्वतःला प्रश्न विचारायचे असतात. खरंच मी अभ्यास करतोय? खरंच अभ्यास करूनच मला कमी मार्क येत आहे का? खरंच माझं स्ट्रगल आहे का? हा विचार केला पाहिजे. उग काही म्हणून काही म्हणायचं नसतं. हे कायम लक्षात ठेवा. कटू बोलतो पण सत्य बोलतो. कारण बरं बरं बोलून तुम्हाला येड्यात काढण्याचा अर्थ नाही. खरं बोलायचं. विचारा ना स्वतःला, आरशासमोर उभं राहा, स्वतःला उत्तर मिळतात. स्वतःचं मन स्वतःच्या कानाखाली मारत असतं. ती फक्त लागली पाहिजे. जर मनानं मारलेली लागली नाही तर मग काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे, विचार करा स्वतःवर. काय करतोय काय नाही आयुष्यात आपण, आपलं काय चालू आहे काय नाही, आपण कितपत योग्य करतोय कितपत नाही. अरे मी काय म्हणतो, तुम्ही खरंच अभ्यास करत असाल, तुम्हाला 2 वर्ष 3 वर्ष यश नसणार ना,
तर ती गोष्ट वेगळी आहे. तुमचा संघर्ष खरंच चालू आहे. पण तुम्ही ढेकळा अभ्यास करत नाही आणि तुमचं तेच चालू असेल तर काही फायदा नाही. हेच सांगतोय. आत्ता पुन्हा सांगतो. ज्यांना वाटत असेल त्यांनी बॅच घेऊ शकतात. आपली बॅच चालू आहे. खाली ॲपची लिंक दिली आहे. ॲपच्या लिंकवर जाऊन तिथं कॉम्बो बॅच परचेस करा. अडचण काही आली असेल तर माझा नंबर खाली आहे. त्यावर तुमचं नाव टाकून बॅच घेण्याबद्दल बोला. त्या बॅचची फीस सध्या 2000 आहे. ती नंतर आपण वाढवतोय कारण मला क्वालिटी पोरं लागतात. ठीक आहे? चला. आणि ज्यांना वाटत असेल की आम्ही आमचं करतो त्यांनी नक्कीच करू शकतात. काही शंका नाही. पण कुठेतरी असं वाटत असेल की नाही यार आपण हे करायला पाहिजे. तर मग मात्र बॅच घेऊ शकतात. ओके. थांबूयात आणि खाली दिलेल्या ग्रुपला पण जॉईन व्हा. आपली चालू घडामोडी सिरीज सुरू होतीये. शब्दसंग्रहांची सिरीज सुरू होतीये. डेली चालू घडामोडी चालू होणार आहे. त्यामुळे चॅनलला जॉईन राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मी जे सांगितलं एवढं पोटतिडकीने ते तुम्हाला नक्कीच पटलं असेल तर नक्की आमचा पण आत्मविश्वास वाढतो. एक कमेंट नक्की करा. पण वेगळ्या कमेंट करण्याआधी 4दा विचार करा की हा माणूस खरंच काय सांगतोय. ठीक आहे. थांबू. धन्यवाद.